नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे ढेमसाची भाजी. तर ढेमसाला सुपरफूड असंही म्हटलं जातं. अतिशय पौष्टिक असतात ढेमसं. तर आपण इथे 1 पाव ही भाजी घेतली आहे आणि हे आपल्याला अशी कापून घ्यायची आहे. हे जरड असतील तर यातल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि कोवळे असेल तर यातल्या बिया काढायची गरज नाही. सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होते या पद्धतीने बनवल्यास ही भाजी. तर असेच आपल्याला हे सगळे कापून घ्यायचे आहेत. तर याच्या अशा लांब फोडी आपण करून घेतलेल्या आहेत आणि या कापून झाल्यानंतर स्वच्छ धुवून आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर इथे हे कापून झालेले आहेत आणि आपण इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर या तेलामध्ये आपल्याला हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे. तर अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे हे छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आणि आपण हे काढून घेणार आहोत. आणि याच तेलामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून शेंगदाणे, 1 टेबलस्पून लसूण, 8 ते 10 हिरव्या मिरच्या, अद्रकचे 2 ते 3 तुकडे छान भाजून घ्यायचे आहेत. आणि हे भाजून झाल्यानंतर यात आपल्याला 1 टीस्पून जिरं घालायचं आहे आणि जिरं पण छान भाजून घ्यायचं आहे. सोपी रेसिपी आहे आणि छान होते ही भाजी. तर इथे हे सगळं भाजून झालेलं आहे आणि हे आपण काढून घेणार आहोत. आणि याच तेलामध्ये आपल्याला 2 ते 3 बारीक कापलेले कांदे घालायचे आहेत. तर कांदा छान परतवून घ्यायचा आहे. तर इथे कांदा होतो तोपर्यंत आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे. तर यात भरपूर कोथिंबीर घालून आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. भरपूर कोथिंबीर घातल्याने आपल्या भाजीला रंग छान येतो. तर हे आपण वाटून घेणार आहोत. तर जाडसर असंच हे वाटण आपल्याला करायचं आहे. तर असं आपण हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. तर इथे कांदा थोडा झाला आहे. यात आपण अर्धा टीस्पून हळद घातली आहे आणि हे वाटण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. आणि हे आपण भाजून घेतलेलं असल्यामुळे आपल्याला हे खूप जास्त परतवायची गरज नाही. थोडंसंच आपण हे परतवून घेणार आहोत आणि यात थोडं पाणी घालून आपल्याला याची घट्ट अशी ग्रेव्ही बनवायची आहे. तर इथे आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. तर सोपी रेसिपी आहे आणि चवीला पण छान होते ही भाजी आणि पौष्टिक पण आहे. तर इथे आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. तर याच्या आधीही मी भरपूर भाज्यांच्या रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, बघायला विसरू नका. आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपण हे ढेमसं या ग्रेव्हीमध्ये ॲड केलेले आहेत आणि हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं नाही. तर हे असं छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि यात मीठ घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ आपण इथे यात घातलं आहे. आणि आणखी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे 2 मिनिट शिजवून घ्यायचे आहे. तर आपण हे फ्राय करून घेतल्यामुळे हे लवकरच शिजतात. तयार झाल्यानंतर ही भाजी आपण भाकरी, पोळी, भात याच्याबरोबर सर्व करू शकतो. तर इथे आपली ही ढेमसाची भाजी तयार झालेली आहे. नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे आपली ही ढेमसाची भाजी तयार आहे.